या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9766331432, सिद्धू 9673148148। आज आणि उद्या काँग्रेस पक्षात बदलून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले मुलाखती। आमचे मित्र निखिलजी भालेराव म्हणजे टीव्हीवर ते कार्यक्रम सादर ही काय पहिली वेळ नाही आहे की लोक पक्ष सोडून गेले। म्हणजे 2000 जेव्हापासून बीजेपी सत्तेत आले तेव्हापासून वोट चोरी नाही लोक चोरी त्यांची चालू आहे। आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे। आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात। सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी। आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचं काय झालंय हे तुम्हाला मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे। आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे फुशारक्या मारतात ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो। आणि आमचे उमेदवार ते घेऊन झालेत म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये हे स्पष्ट आहे। सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणेचे नगरपालिकेमध्ये हे तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन तोंडावर पडले भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मग ते आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या 2 कुबड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आलेत पण भाजप ही तोंडावर पडले आहे। एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो। जसं मी म्हणाली जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच घ्या तुम्ही मला कोणाची नावं घ्यायची नाहीत पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं। आज कोणतं आमिष दाखवून भाजप किती पैशांचा आमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा यशस्वी झाले पण कार्यकर्त्यांचं मत मिळवण्यात ते अपयशी ठरले असं म्हणायचं। 100% तुम्ही लोकसभा पण बघा वन साइड झालेलं महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मशिनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले। ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही ते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खरं तर आमदार आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं। कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं रिकाउंटिंग मध्ये आणि म्हणून तुम्हाला आणि मग तिथे त्यांचे 2+ 3+ म्हणजे कशा पद्धतीत हे करता तुम्ही बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली आहे। मी म्हणत नाही कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावा लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं। सोलापूरमध्ये महाविकास आघाडी होईल का आणि झालीच तर सोलापुरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत। काल आमची मीटिंग झाली। याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। बाळसं धरणं आणि सूज येणं फरक आहे।